पंढरपूरमध्ये आषाढी सोहळा मोठ्या प्रमाणात साजरा होणार आहे आणि या आषाढी सोहळ्यासाठी संपूर्ण भारत देशातून लाखोंच्या संख्येने भाविक आता पंढरीच्या दिशेने वाटचाल करत आहेत. काही भाविक पंढरीमध्ये दाखल झाले आहेत. तर येणाऱ्या भाविकांनी विठ्ठलाचे दर्शन एकादशी दिवशी मिळण्यासाठी दर्शन रांगेमध्ये मोठी गर्दी केल्याचे आपण पाहत आहात. आणि ही दर्शन रांग पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरापासून सुमारे 5 ते 6 किलोमीटर लांब गेलेली आहे. गोपाळपूर येथील स्वरी इंजिनिअरिंग कॉलेजच्या पुढे ही रांग आता सध्या आलेली आपण पाहत आहात. आणि या दर्शन रांगेत लाखो भाविक उभे आहेत आणि या भाविकांची गैरसोय झाल्याचे आपण पाहिले आहे. हे भाविक आता रस्त्यावरती विठ्ठलाच्या दर्शनासाठी उभे राहिले आहेत आणि या रांगेमध्ये ना पाण्याची सोय आहे ना बाथरूमची सोय आहे. त्यामुळे या उभ्या राहिलेल्या दर्शन रांगेतील भाविकांकडून आता प्रशासनावरती नाराजी व्यक्त केली जात आहे. प्रशासनाने मोठमोठे दावे केले, परंतु प्रशासन कुठेतरी कमी पडल्याचे आपण पाहिले आहे. आणि प्रशासन असतील, मंत्री असतील, सर्व मोठमोठे अधिकारी असतील, हे विठ्ठलाच्या मंदिराभोवतीच फिरत असल्याचे आपण पाहिले आहे. मात्र जिथे दर्शन रांग गोपाळपूरपासून 4 ते 5 किलोमीटरपर्यंत लांब आलेले आहे, इकडे मात्र एकही अधिकारी, एकही मंत्री फिरकत नसल्याचे आपण पाहत आहात. त्यामुळे दर्शन रांगेमध्ये मोठ्या प्रमाणात भाविकांची गैरसोय होत असल्याचे दिसत आहे. मंत्री मात्र मोठमोठ्या गाड्या आणि मोठमोठा VIP ताफा घेऊन फक्त स्टेशन रोडला आणि पंढरीतच फिरल्याचे आपण पाहिले आहे.